राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। साम टीव्हीनं सगळ्यात आधी मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी जी आहे ती दाखवली होती। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच साम टीव्हीला मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं सांगितलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती। अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र केवळ राजीनामा नको, त्यांना सह आरोपी करा अशी मागणी आता मनोज जरांगेंसह विरोधकांनी केलेली आहे। नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे। नसता जनताला न्याय करावा लागेल। नाही त्याला काढून फेकायला पाहिजे। आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत। ते अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला, नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। एकदा मी सांगतो, पुन्हा डोचू नका मला। जेव्हा हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत। वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून, तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे। हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे। तर जर विष्णू चाटे, सुदर्शन गुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे। आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे। धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे, कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। अनेक मंदिरं तोडली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले आणि त्यावेळेस सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेला, जनतेचा जो छळ केला, हजारो लोकांची कत्तल केली आणि काशी विश्वेश्वर इतर अनेक मंदिरं तोडली, असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो? आणि त्याचे गुणगान जो अबू आझमी गातोय याचा धिक्कार आम्ही केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे आपली दैवत आहेत। त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे। आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। आजही मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल होईल, झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई, निलंबनाची झाली पाहिजे, अशा प्रकारचं मत सगळ्यांचंच आहे, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे। आणि म्हणून त्यांचं निंदाजनक वक्तव्य जे आहे, मी कालही म्हणालो की यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणून त्याचे पडसाद आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमटलेले आहेत। हा, ते म्हणजे
छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आरोप करून किंवा त्यांना महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही. तर वाल्मिक कराडच्या विरोधात शिंदे गटानं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. शिंदे गटाचं मुंबईमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन झालेलं आहे. वाल्मिक कराडच्या विरोधात शिंदे गटानं आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस त्याच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे. शिंदे गटाचं मुंबईमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात आपण बघतोय की आंदोलन सुरू झालंय आणि एकूणच तो राग या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. ताई काय सांगाल आज वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा नंतर होईल, पण आमच्या शिवसेनेकडनं आम्ही त्याचा निषेध करून चपला मारून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा संतोष देशमुखांना न्याय देतील. आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्याला न्याय देतील आणि वाल्मिक कराडला चप्पल मारून आजच आम्ही फाशीची शिक्षा ठोठावली आहे. बघतोय की या ठिकाणी जे आहे ते पाय ठेवून आंदोलन करण्यात आलं आहे. वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर पाय ठेवलेला आहे. पुतळ्यावर पाय ठेवलेला आहे. तुम्ही आज आणि आंदोलन पाय ठेवतो कारण का त्यांनी जे घाणेरडं कृत्य केलेलं आहे त्याचा निषेध आहे आणि त्यांना फाशी द्यायलाच पाहिजे. पण फाशी न देता हातपाय तोडून लुळा काढा, यांना थोडंसं आहे ना सहन करू दे. त्या पद्धतीनं या ठिकाणी तर आपण बघतोय शिंदे गट देखील आता मुंबईमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात आक्रमक झालेला आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली आहे. वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं. यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ही टीका केली आहे. धनंजय मुंडे यांनी नेमकं आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण बघतोय. संतोष देशमुखांच्या हत्येचे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं. वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. तर आपण बघतोय कालच संतोष देशमुख यांचे फोटो समोर आले होते आणि त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे आणि यावेळेस मात्र त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं कारण दिलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाही आहे, लाज नाही आहे. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे. मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतायत मला बरं नाही आहे म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे जनता, शॉक मध्ये आहेत. तर अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं असलं तरी धनंजय मुंडेंनी वेगळंच कारण दिलं. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. मात्र यावरून अजित पवार गटातच एक वाक्यता नसल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे. राजीनामा झालेला आहे. धनंजय मुंडेंचा 3 महिने आधीच राजीनामा घ्यायला हवा होता असं विधान करुणा मुंडेंनी केलेलं आहे. तब्येतीचं कारण पुढे करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नका असंही करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. 3 महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे. तरी पण नैतिकताच्या आधारावर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए. तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या. हे खोटे नाटे तब्येतीचे भाने करू नका, माझी हात जोडून विनंती आहे. सरपंच हत्या प्रकरणात बरंच काही बाकी आहे. या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवणार
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांनी आपला निर्धार बोलून दाखवला आहे. राजीनाम्याबाबत अजितदादांशी एक वाक्यता ठेवा असं देखील धस यांनी सुनावलं आहे. तर काय सांगाल? राजीनामा झाला म्हणजे सगळं संपलं असं थोडीच आहे. केसमध्ये अजून फार पुढं काम आहे, खूप काम आहे. आता मैलाचा दगड अर्धा तासही नाही अजून गेलेला. याच्यात खूप कायदेशीर बाबी आहे. सगळ्या स्टँड करावं लागतील. आम्हाला सगळ्यांना जडून राहावं लागेल. जडून राहून नंतर याच्या बाबतीतलं हे करावं लागेल. त्यांचा राजीनामा झाला म्हणजे एक झाला की दबाव जो केसवरती पडणारा होता तो दबाव आता रिलीफ झाला. मी आजच त्यांना सहआरोपी करा असं म्हणणार नाही. मी स्पष्टपणे आरोप ठेवलेला आहे त्यांच्यावर की या खंडणी मागणीच्या ज्या बैठका झालेल्या आहेत त्या बैठकीमध्ये एक बैठक ही पंडित अण्णांनी बांधलेल्या घराजवळ झालेली आणि दुसरी बैठक ही धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झालेली. सरकारी बंगल्यावर झालेल्या कारण अजून सप्लिमेंटरी चार्जशीट आहे तर तिथे चौकशी करून त्याच्यामध्ये जर त्या सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे इन्व्हॉल्व राहिले तर ते ऑटोमॅटिक सहआरोपी होऊन जातील ना. त्याची बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की माझी विवेकबुद्धी आणि त्यानंतर माझा मेडिकल प्रॉब्लेम यामुळे मी कुठेतरी राजीनामा दिलाय. त्यांचं आणि अजितदादांचं वेगवेगळं येतंय हे दुर्दैव आहे. माझं असं मत आहे की त्यांनी अजितदादांच्या प्रश्नावरती ओढून मोकळं व्हायला पाहिजे. तुमची आता पुढील भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका या लोकांना फाशीच्या तख्तावर घेऊन जाणं, बाकी काय. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. तर फडणवीसांच्या विरोधात हक्कभंग आणणार राजीनाम्याची माहिती सभागृहात का दिली नाही? काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सवाल केलेला आहे. नागपुरात फडणवीस जे बोलले होते ते खोटं होतं असं देखील यावेळेस नाना पटोले यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती. ती माहिती तुम्हाला दिली त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय. प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांदात खोटं होतं. काय गृह खात्याकडे ही माहिती नव्हती? माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली? राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं काढलेल्या पत्रकात मुंडेंची पाठराखण करण्यात आली. सरपंच हत्या प्रकरणात तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलेलं आहे. तसंच नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं देखील राष्ट्रवादीच्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे. तर पक्षाची भूमिका न्यायाचीच आहे, कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तर या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील. परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. न्यायाची भूमिका आमची राहील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खडसेंनी महायुतीवर निशाणा साधला. कुणाकडेच अनैतिकता शिल्लक राहिलेली नाही असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केलेला आहे. असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 19 महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेत. ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन घुलेची असून यामध्ये देशमुख यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड, पाईप अशी हत्यारं आढळलेली आहेत. याशिवाय रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा एक तुकडा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार अंजली दमानी यांनी थेट धनंजय मुंडेंना ललकारलेला आहे. अंजली दमानी यांनी यावेळेस काय नेमकं म्हटलंय पाहूया. अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. तर माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडायला लागले. यांच्यावर कलम वाढलं काय झालं काय, ह्यांना फाशीची शिक्षा आहे. परंतु ह्यांनी जसं मारलंय, ह्यांनी जसा अन्याय केलाय, तसं यांना जनतेच्या हवाली केलं पाहिजे, जनतेकडे सोडलं पाहिजे. धनंजय मुंडेचा गेम ओव्हर असं बोलतायत, ते आम्हाला माहीत नाही, कळत नाही. ते आम्हाला पाप ज्यानं पाप केलंय, ज्यांनी करायला लावलंय ना, जे पाप करतंय त्याच्यापेक्षा करायला जे लावतंय ना ते जास्त पापी असतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. त्यांनी केलं पाहिजे त्या गोष्टी, न सांगता न बोलता डायरेक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. ती मागच्या 2-2.5 महिन्यापासून घेतली नाही, ती ॲक्शन आज झाली पाहिजे. विधान भवनामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच जितेंद्र आव्हाड एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस तिघांमध्ये गप्पा सुरू असल्याचंही दिसून आलं. धसांकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी यावेळेस मुंडे राजीनामा आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. सुरेश धस यांचे मंत्री पंकजा मुंडेंना खडे बोल यावेळेस पाहायला मिळाले. पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न विचारू नका, पंकजा मुंडे जागतिक नेते आहेत, त्यांना ट्रम्प पुतीन बद्दल विचारा. सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हा घणाघात पाहायला मिळाला आहे. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता 1 मिनिट मी तुमच्या 1 मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली. बीडमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरात निषेध करण्यात आला. बीड, लातूर, पुण्यामध्ये जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे. बीड, लातूर, पुण्यामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात झाली. लोक रस्त्यावर उतरले. वाल्मिक कराडसह 6 जणांना फाशी द्या अशी मागणी यावेळेस लोकांनी रस्त्यावर उतरून केलेली आहे. क्रूर हत्येचा घाट काल फोटोच्या रूपातून पाहायला मिळालेला आहे. बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जाळपोळ देखील झालेली आहे. सरपंच संतोष देशमुखांना पाईपनं मारहाण करण्यात आली होती. पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारहाण करण्यात आली होती. पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात आहे. हत्येची क्रूरता पाहून महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलेला आहे. हाच तो पाईप आहे ज्या पाईपनं संतोष देशमुखांचा जीव घेतलाय. या पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना त्या हैवानांनी मारहाण केली आहे. या एका पाईपचे 15 तुकडे झाले. इतक्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांना या हैवानांनी, या राक्षसांनी संपवलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांना याच पाईपनं अगदी जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आलेली आहे. 15 या पाईपचे तुकडे यावेळेस झाले होते. आरोपपत्रामधला हा फोटो साम टीव्हीच्या माध्यमातून आपण बघताय. हाच तो पाईप होता जो आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येत वापरला आहे.